अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी आपल्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. नागपूर येथील विवेका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हर्षजित देशमुख यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना आणखीन 2 दिवस रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आपल्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अद्याप फोन आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धामणगावचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. असं काय सांगाल, कशी तब्येत आहे तुमची आणि तुम्ही केव्हा आहेत? काल ॲडमिट झालो मी 9 तारखेला. तब्येत आता माझी जे डॉक्टरांनी 4-5 दिवस पूर्णपणे रेस्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली. तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल. तर मी त्यांना सांगितलं मला प्रचार कार्य करायचं आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी. तर त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले आहे. तरी शक्य झालं तर 2-1 दिवसात मी अमरावतीला जाईल आणि माझे जेवढे मतदार आहेत तिकडले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. निवडणुकीचं काय म्हणतात? डिजिटलच्या माध्यमातून मी लोकांच्या संपर्कात आहे आणि निवडणुकीत आता काय होणार आहे हे तर 18 तारखेनंतर आपल्याला रिझल्ट नंतरच कळेल. हर्षवर्धन सपकाळ किंवा कोणाचा फोन? नाही, असं कोणाचं. काँग्रेस पक्षाचं काय काँग्रेस पक्षाने तुमची विचारपूस वगैरे केली का? जगताप साहेब येऊन भेटून गेले. जगताप साहेब पूर्ण त्यांच्याबद्दल परिचय? वीरेंद्र जगताप साहेब हे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वेचे माजी आमदार आहेत. 3 वेळा 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत. वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे. त्यांचं स्वतःचं पण काल इकडे मला वाटतं एंजिओग्राफी झाली. जाताना त्यांना डिस्चार्ज झाल्यावर ते मला जाताना भेटून गेले आणि त्यांनी बबलूभाऊ देशमुख जे आहे जिल्हाध्यक्ष अमरावती शहर अमरावतीचे, त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं पण करून दिलं. त्यांना पण त्यांनी सांगितलं की याची तब्येत बरोबर नाही. अशा प्रकारचं बोलणं झालं आणि मी स्वतःहून काही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी 2 दिवसापूर्वी संपर्क केला तब्येतीच्या कारणाने. त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आहे. प्रवीण पोटे किंवा भाजपच्या वतीने तुमचा दबाव आहे, तुम्ही नॉट रिचेबल असे आरोप होऊ लागले? मी नॉट रिचेबल नाही, माझा फोनही चालू आहे, तुम्ही चेक करू शकता. सगळ्यांना ज्यांचे मला फोन येत आहे त्यांना मी उत्तर पण दिले आहे कालपर्यंत. कालपासून मी कोणाच्या फोनवर बोललो नाही. हर्षजित देशमुख यांच्या प्रकृतीविषयीची ही महत्त्वाची माहिती समोर आली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनसमर्थन न्यूज, नागपूर.